इयत्ता 5वी, कविता 3री, वल्हवार वल्हवा. आता आपण पुढच्या ओळी समजावून घेऊया. झेंडा माथ्यावर तीन रंगी, संचावरी जो मनवंगी, बोले कसा बोले कसा, धैर्यानं नाव तुम्ही वल्हवार वल्हवली. मुलांनो, माथ्यावर म्हणजे काय? मॅडम, माथ्यावर म्हणजे डोक्यावर. अगदी बरोबर. मुलांनो, आता संचारावी म्हणजे काय? तर संचार करतो. जोम म्हणजेच जोश, शक्ती. कवी म्हणतात की आपल्या 3 रंगाने बनलेला राष्ट्रध्वज आपल्या डोक्यावर फडकत आहे. मुलांनो, आपल्या झेंड्यामध्ये कोणते 3 रंग असतात? मॅडम, आपल्या तिरंग्यात 3 रंग असतात. केशरी, पांढरा आणि हिरवा. अगदी बरोबर. आपला हा तिरंगा आपल्यामध्ये नवीन शक्ती निर्माण करत आहे. वारा आला की हा तिरंगा डोलतो आणि या तिरंग्याकडे बघून असे वाटते जणू तो आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. येथे कवी तरुण पिढीला उद्देशून म्हणत आहेत की तुम्ही तिरंग्याकडे बघून ही नौका म्हणजे स्वातंत्र्य चळवळ हिमतीने पुढे न्या. आता आपण पुढच्या ओळींमधून कवी काय सांगत आहेत ते पाहूया. स्वातंत्र्य दौलत मोलाची रे, सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे, ती एक आस, तो एक ध्यास, जो सान नावात वल्हवार वल्हवली. मुलांनो, येथे काही नवीन शब्द आलेले आहेत. ते म्हणजे दौलत. दौलत म्हणजे संपत्ती. आस म्हणजेच इच्छा. ध्यास म्हणजेच जिद्द. जोसाना म्हणजेच जोमाने, वेगात. कवी येथे म्हणत आहेत की आपल्या देशाचे स्वातंत्र्य ही आमच्यासाठी खूप मौल्यवान संपत्ती आहे. हे आम्हाला आमच्या जीवा इतकेच महत्वाचे आहे. स्वातंत्र्य मिळवणे ही आमची इच्छा आणि जिद्द आहे. याकरता तुम्ही तुमची नौका वेगाने पुढे न्या. अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून कवी तरुणांना स्वातंत्र्य चळवळ पुढे नेण्यासाठी प्रेरित करत आहेत. मुलांनो, या कवितेत काही यमक जुळवणारे शब्द आलेत. यमक म्हणजेच काय? तर उच्चार सारखे असणारे शब्द. आता यामध्ये कोणकोणते यमक शब्द आले आहेत ते सांगा पाहू. मॅडम, जलावरी, मुलावरी, आस, ध्यास, अफाट, लाट, मोलाची, तोलाची. अगदी बरोबर. असेच काही शब्द कवितेत आलेले आहेत ते तुम्ही शोधा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून आणा.